नमस्कार. आज दिनांक 19/11/2023 वार रविवार. केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये मी बोलत असताना गोल्डन सीताफळाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना वेळोवेळी बाजाराची दिशा ही नेहमीच सांगण्याचा आपण प्रयत्न करतो. कारण बऱ्याचशा अंशी आपण मधल्या 1-2 वर्षाच्या काळात आळीचं प्रमाण वाढल्यामुळं बाहेर माल जिथेही जाईल त्याचं डिमांड कमी होत होतं. पण तरीही आपण डाळिंब जो व्यापारी भरतोय त्या व्यापाऱ्यांच्या मार्फत देशाच्या कानाकोपऱ्यात गोल्डन सीताफळ जावं ही भूमिका ठेवून प्रत्येकाला गोल्डन सीताफळ ह्या वेगवेगळ्या राज्यात आपण पाठवावं ह्या आव्हानानुसार आपण आता सध्या आवक वाढवतोय. आणि जेवढी स्पर्धा होईल, कारण मध्ये 30-40 रुपयांनी जाग्यावरती खरेदी गोल्डन सीताफळाची होत होती किंवा मार्केटलाही रेट मिळत नव्हते, परंतु आता चांगली माल असेल तर ती 40 रुपयापासून 70-80 रुपयापर्यंत रेट जायला लागली. आणि आता इथून पुढचा काळ दिवाळीच्या नंतर हा गोल्डन सीताफळाचा आहे. जानेवारीपर्यंत गोल्डन सीताफळ चालतं आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये त्याचं डिमांड वाढायला कारणीभूत की आळी कमी झाली आणि थोडासा उठाव वाढला तर आपल्याला मार्केटिंगमध्ये कशी सुधारणा करता येईल त्या पद्धतीने आम्ही नेहमीच प्रयत्न करून आपल्या शेतकऱ्यांचे इथल्या पुढच्या काळामध्ये चांगले पैसे घडावेत या दृष्टिकोनातनं आपण शेतकऱ्यांनाही मार्केटिंगची व्यवस्था आत्ताचे रेट कसे आहेत हे सांगत असताना आपण फसू नये हेच त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन ठेवून पेरू असेल किंवा गोल्डन सीताफळ असेल, यावर्षी आपण पेरूला सुद्धा जागेवर एवढी मंदी आली की त्या मंदीला शेतकरी कंटाळले की आता बागा काढाव्यात का ठेवाव्यात. अशा परिस्थितीमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये मी शेतकऱ्यांचं पाहिलं की जागेवरती 30-35 रुपये 40 रुपयांनी जागेवरती पेरू मागत होते. त्याच काळात आपण मार्केटिंगमध्ये बदल केल्यामुळे जागेवर 70-80 रुपयापर्यंत पेरू झाला. आणि हीच परिस्थिती जर अशी कंटिन्यू भारतात सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी आपण डाळिंबाच्या माध्यमातून ज्या मार्केटमधून प्रत्येक आडत्यानं पेरूला जर उठाव केला किंवा गोल्डन सीताफळाला केला तर त्याचबरोबर डाळिंबाच्या बरोबर ह्या 2 पिकांना न्याय देता येईल या पद्धतीनं आमच्यासारख्या आडत्यांनी प्रयत्न करावा हा दृष्टिकोन ठेवून आपण यावर्षी गोल्डन सीताफळ आणि पेरूला प्राधान्य दिलं. गोल्डन सीताफळाची आवक वाढते, रेटही इथून पुढचा काळ थोडा थोडा वाढत जाईल आणि निलावाची व्हिडिओ ही आपण वेळोवेळी तपासत जा जेणेकरून आपल्याला गोल्डन सीताफळ पुण्यात आणावं का इतर मार्केटला किंवा इतर आडत्यांकडे ह्याचा अभ्यास करून आमच्याकडे तुम्ही नक्कीच याल. अशा पद्धतीने आपण केळी मार्केटला केडी चौधरी गाळा नंबर 48 वर प्रशस्त जागेमध्ये सीताफळाचं काम चालू केलं आणि व्यापाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी सोयी सुविधा पॅकिंगसाठी निर्माण केली. डाळिंबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मधला काळ हा लहान मालांचा डिमांडचा होता छटपूजेचा. कारण आता छटपूजा आज म्हणजे 19 आणि 20 तारीख हा छटपूजेचा सण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि त्याला 14 तारखेपर्यंत आपण छटपूजेसाठी माल बोलावले. त्याचा आपल्याला 1 दिवस फटका फक्त बसला कारण लक्ष्मी पूजनच्या आदल्या दिवशी सर्वांनी माल काढले. लक्ष्मी पूजनच्या दिवशी बाजारात सगळीकडे आवक झाली, थोडीशी मंदी झाली, परंतु मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्यामुळे ही परिस्थिती झाली. पण आपण रेट खाली येऊ नयेत ह्या भावनेतनं अगोदरच 7-8 तारखेला माल नको या भावनेतनं सांगून 7-8 तारखेला कमी बोलावलेला माल असताना सुद्धा मंदी झाली. नंतरचा रेट वाढत असताना एकाच दिवशी आवक वाढल्यामुळे थोडीशी मंदी नक्कीच झाली, परंतु एवढीही मंदी झाली नाही. त्यानंतर दिवाळीनंतरच्या काळात ते रेट पडतील ह्या भावनेतनं ते तेजीच होती. आणि आताचा जो काळ पाहिला तर आता शहरातून जो ग्राहक बाहेर गेलेला आहे म्हणजे गावाकडे गेलेले जे खाणारे ग्राहक की आता शाळा चालू होत आहेत किंवा पुण्याकडं मुंबईकडं वेगळ्या शहराकडे जे चांगला ग्राहक खाणारा ग्राहक पोहोचतोय तर त्यामुळे चांगल्या मालांचं डिमांड हे आता वाढायला लागलं. आणि लहान मालांचंही डिमांड आता चांगलं आहे, परंतु एक 8-10 दिवसाचा काळ मला चांगला दिसतोय. 8-10 दिवसाच्या काळाच्या नंतर थोडं थंडी वाढेल, काही ठिकाणी पाऊस पडतोय, वेगवेगळ्या ठिकाणी अशा विषम परिस्थितीमध्ये हवामानामध्ये त्याचा परिणाम हा नक्कीच होतो. म्हणून शेतकऱ्यांनी आता हातातोंडाशी आलेला घास हा जास्त थांबू नये. कारण आजच गुजरातमधून शेतकरी या ठिकाणी इथपर्यंत पोहोचले, अजून तिथली मार्केट चालू झाली नाहीत म्हणून त्यांचेही माल काढणीला आलेले आहेत, परंतु आपण सुद्धा एक 4-8 दिवसात गुजरातमध्ये मार्केट चालू करतोय. आणि त्यामुळं अशी मार्केट त्या ठिकाणी चालू झाली तर इथला ग्राहक वर्ग खरेदीसाठी त्या ठिकाणी जाईल. त्यानंतर राजस्थानची मार्केट चालू होईल पुढच्या महिन्यामध्ये आणि ह्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातला माल
कमी होईल अशी मला परिस्थिती तर आता दिसत नाहीये. कारण माल आज जर माल विक्रीला आलेले मोठे मोठे लॉट आज शेतकऱ्यांचे 100 कॅरेट म्हणजे सीझनला येणाऱ्या मालासारखे माल अजून आपल्या बागा चालू होत आहेत. आणि अशा परिस्थितीतले माल कुठेही खराब झालेले नाहीयेत. पाऊस नसल्यामुळे डागडूग बिलकुल नाहीयेत. सकाकीचे माल जास्त आहेत. आणि मग आता तुम्ही जर ह्या 8-10 दिवसामध्ये आवक जरा मर्यादित आहे अजून पुढची, तोपर्यंत जर काढली नाही तर मला असं वाटतं पुढे जाऊन आपण नुकसान करून घेतोय का ही मला मनामध्ये भीती वाटत असताना आपण जरा सावध व्हा. लवकरात लवकर माल बाजारात आणा की जेणेकरून गुजरात आणि राजस्थानकडे महाराष्ट्रातला व्यापारी वळायच्या अगोदर, कारण मधल्या पट्ट्यात कर्नाटक चालू होतं पण गुजरात राजस्थान चालू झालं तर महाराष्ट्रातल्या ज्या पट्ट्यात आता माल चालू होणार आहेत किंवा चालतील त्यांना नक्कीच धोका निर्माण होऊ शकतो. मी अगोदरच महिना 1.5 महिन्यापूर्वी आपल्याला सांगितलं की 15 डिसेंबर पर्यंत बाजार चांगले राहतील आणि नक्कीच राहतील. पण 15 डिसेंबरचा नंतर टप्पा हा थोडासा जास्त खाली येऊ शकतो का ही अशी परिस्थिती यावर्षी जाणवते. कारण यावर्षी नुकसान बिलकुल आपलं महाराष्ट्रातलं नाहीये आणि गुजरात राजस्थानच्या नुकसानीमुळे आताच एवढं 15 डिसेंबर पर्यंत बाजार राहतील हे जरी मी म्हटलं असेल तरी पुढं पुढं थंडी रेट खाली होऊ शकतात. त्यामुळे आता आपण आज 19 तारीख आहे आणि अजून 20-25 दिवस आपल्या हातात नक्कीच आहेत. ह्या 20-25 दिवसातले 10 दिवस तर मला चांगले वाटतात. पुढचे 15 दिवस म्हणजे ते बाउंड्रीवरचे असतील आणि नंतर मग थोडीशी थंडी वाढली किंवा आवक ही अशीच कंटिन्यू जर राहिली तर रेट हे जास्त राहणार नाहीत. त्यामुळं आता जाग्यावरती बागा कमी रेटनी मागतायत किंवा इतर मार्केटला सुद्धा रेट कमी मिळत आहेत असे शेतकरी सांगतात. कारण तिथले व्यापारी स्थलांतरित झालेले आहेत. कारण छोटे छोटे ज्या मार्केटला आवकच राहिलेली नाहीये तिथं स्पर्धा करणारे व्यापारी नसल्यामुळं तिथं रेट मिळत नाही. त्यामुळं आता पुण्याला आवक जरी दिसली तरी पुण्यामध्ये रेट ह्यासाठीच मिळतात की माल कमी असो किंवा जास्त असो इथनं ट्रान्सपोर्टिंगच्या सुविधा ह्या व्यापाऱ्यांसाठी चांगल्या आहेत. कारण थोडा माल आला तर रेल्वेने जातोय, लक्झरीने जातोय आणि जास्ती माल आला तर ट्रक भरतायत. त्यामुळं 12ही महिने चालणारं जर मार्केट असेल तर पुणे मार्केट आहे. आणि ह्या पुणे मार्केटचा जर आपण अभ्यास केला किंवा नाशिक मार्केटचा अभ्यास केला ह्या ट्रान्सपोर्टिंगच्या व्यवस्थेमधूनच ही मार्केट चालतात. थोडा दिवस आमची इंदापूरचंही मार्केट चालेल त्यानंतर आम्हाला इंदापूरचं मार्केट बंद करावं लागेल. कारण तिथल्या व्यापाऱ्याला जर आवकच स्थानिक आली नाही तर ते व्यापारी तिथं थांबणार नाही. पर्यायाने तो आमच्या गुजरात आणि राजस्थानच्या मार्केटला जाईल. त्यामुळे अशी छोटी छोटी मार्केट अनेक महाराष्ट्रात आहेत की त्या ठिकाणी 4-6 महिने ग्राहक नसतो आणि मग व्यापारी जवळचं मार्केट म्हणून जर जात असेल तर त्याला नुकसानीला सामोरं जावं लागतं. त्यावेळेस आपण बेसावध होण्यापेक्षा आताच माल काढणं गरजेचं आहे आणि नंतर 12ही महिने पुण्याचं मार्केट किंवा नाशिकचं मार्केट आपली चालू असताना त्या ठिकाणी नक्कीच आपला माल विकला जाणार आहे. पण तो माल विकत असताना इतर मार्केटचा, इतर राज्याचा फटका आपल्याला बसायला नको म्हणून वेळोवेळी मी पुणे, नाशिक, इंदापूरचं तर आता देतोय पण इथून पुढे आता गुजरातच्या मार्केटचा तुम्हाला अभ्यास येईल, राजस्थानचा अभ्यास येईल आणि ह्याच युट्यूब चॅनलला आपण सगळा शेतकरी वर्ग जोडतोय. आणि म्हणून ह्या शेतकऱ्यांनी ज्यांनी राहिलंय त्यांनी माझं जे आता डाळिंबाच्या बाबतीत मी अवलोकन करतोय त्याचा योग्य तो अनुभव घेऊन आपण मार्केटिंग करावं हे मी कळकळीचं आवाहन करतो. तर आजपर्यंत या वर्षात म्हणजे मागच्या वर्षी ह्या वर्षात शेतकऱ्यांना आपण जे मार्केटचे अनुभव दिले, अभ्यास दिला त्यातनं लाखो रुपयाचा फायदा हा शेतकऱ्यांना होत असताना शेतकरी समाधान व्यक्त करतो. परंतु पुढे जाऊन जर मी मंदी आहे असं सांगताना जर आपण थांबला किंवा पुढे जाऊन धोका आहे तर कदाचित तुमचं नुकसान होण्यापासून मी जर तुम्हाला वाचवत असेल तर अजून फायदा होणार आहे. कारण आपला माल आहे, कलर थोडासा अजून येऊ द्या. बिस्किट कलर आला तरी आता रेट माल चांगले विकले जाणार आहेत. जास्त कलरची अपेक्षा करत बसू नका. पुढे जाऊन रेट पण पडतात आणि माल पण फाटतो. थंडीच्या तडाख्यामध्ये माल फाटायचं प्रमाण वाढतं. ह्या सगळ्याच गोष्टीचा विचार करून आज आपण जे अभ्यासानं तुम्हाला जे आजपर्यंत सांगितलं हे 95% माझं सुतोवाच खरं राहील. ह्या अभ्यासातनं 100% मी म्हणणार नाही. थोडा फार अनुभव हा मागं पुढे होऊ शकतो. पण शेतकऱ्यांनी आज समाधान व्यक्त केलं असताना युट्यूब चॅनलवर मी सद्यस्थितीची माहिती देत असताना शेतकरी अचूक त्याचा अभ्यास करतात आणि मार्केटिंग करतात किंवा जागेवर पण देण्याचा प्रयत्न करतात. आजही मार्केटमध्ये 70, 80, 90 रुपये गोटीपासून ते 330 रुपयापर्यंत माल गेलेला आहे. 198 रुपये ऍव्हरेज आजही पडलेला आहे. म्हणजे ह्याला आपण मंदी म्हणता येणार नाही. कारण गुजरातमधून आलेल्या शेतकऱ्यांना जागेवर 70-75 रुपयाची मागणी होते म्हणून ते शेतकरी आज या ठिकाणी जरी माल पाहायला आले असतील तर त्यांचा ट्रान्सपोर्टिंगचा आणि ह्या सगळ्याचा विचार केला तर हीच मंडळी जागेवरती अजून 2-5 रुपये कमी दिले तर त्यांना 60-65 रुपयांनी बागा जातील. पण आपल्याकडे आजही 198 रुपयांनी बागा जात आहेत. त्याची क्वालिटी आहे. तिथली क्वालिटी थोडीशी कमी जास्त असेल परंतु आपल्या क्वालिटीला नक्कीच डिमांड हे महाराष्ट्रातल्या मालाला नेहमीच राहणार आहे.
भलेही राजस्थानचा माल चालू हो, गुजरातचा हो, परंतु तो माल आपल्याला नक्कीच थोडासा त्रासदायक ठरतो. जर आज 150 बाग मागत असेल तर ती कदाचित पुढे जाऊन 125-100 होईल. 125 मागत असेल तर 100-80 वर येईल आणि 100 मागत असेल तर 70-75 वर येईल. त्यामुळे 10-20-25 रुपयाचा जर रेट खाली खाली आला तर आपल्या कॅरेटला 400-500 रुपयाची तूट होऊ शकते. आणि म्हणून माझी तळमळ हीच असते की योग्य वेळेला आपण मार्केटला माल आणला पाहिजे किंवा जाग्यावर देत असाल तर मार्केटचा अभ्यास केला पाहिजे. जर जाग्यावर किंवा इतर मार्केटला आपली फसवणूक होता, म्हणजे फसवणूक म्हणता येणार नाही, पण आपल्याला कमी रेट मिळत असेल आणि तिथल्या व्यवस्थेप्रमाणे तो योग्य असेल, पण पुण्याकडे जर जास्त रेट असेल तर पुण्याला एकदा मोकळं आलं पाहिजे. हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतबंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.